हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना। चला तर आज आपण बनवूया सफेद तीळ आणि शेंगदाण्याची बर्फी म्हणा किंवा वड्या म्हणा, थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूया आपण। हे तीळ व्यवस्थित मी भाजून घेते। आता जास्त भाजायचे नाहीत, नाही तर मग करपट लागतं आणि सारखं हलवत राहायचं, म्हणजे मग जळत नाही आणि एकसारखे भाजले जातात तीळ। मग हे पहा, याप्रमाणे व्यवस्थित भाजायचं आणि मोठी फ्लेम नाही करायची, मीडियम फ्लेमवरतीच भाजायचं। भाजत आले की असे तडतड होतात, वाजतात आणि बाहेर पडतात, उड्या मारतात जणू काही बाहेर ते। आता व्यवस्थित भाजले गेलेले आहेत ते, तर मी याचे काढून घेते आणि त्याच फ्राय पॅनमध्ये मी आता शेंगदाणे टाकते थोडे भाजायला। शेंगदाणे भाजले की चांगली चव येते। भाजीला टाका किंवा चिक्की करा किंवा दुसरे लाडू करा। आणि मी आता शेंगदाण्याची छिलका नाही काढणार आहे, छिलका सहितच पिसणार आहे। आपण भाजीला कूट जो बनवतो त्याला आपण शेंगदाण्याची छिलका काढून बनवतो, तसं नाही करणार मी। आणि पटकन ही रेसिपी होते, वेळ लागत नाही आहे, बिलकुल अवघड नाही, एकदम सोपी रेसिपी आहे। आता शेंगदाणे भाजत आलेत म्हटल्यापेक्षा आहे का, भाजलेत शेंगदाणे। हे पण मी आता इकडे काढून घेते। आता दुसरं पॅन भरवत नाहीये मी, याच्यामध्ये गुळाचा पाक करून घ्यायचा आणि थोडं पाणी टाकायचं, 1 चमचा पाणी टाकले पहा मी। म्हणजे मग पाक पण लवकर होतो, जास्त वेळ थांबावं लागत नाही। त्या पाकामध्येच मी थोडं तूप टाकते आहे, म्हणजे सॉफ्ट होतील लाडू। तर नाही करणार मी, बघा मी काय करते पुढे, एक वेगळी ट्रिक वापरणार आहे आता मी, नाहीतर मग बर्फी वड्या किंवा मग लाडू बनवायची, पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते मी। आहेत तिळाच्या वड्याच आहेत, पण पहा पुढे मग तुम्ही काय करते, कसं बनवते ते। आता हे शेंगदाणे आणि तीळ थंड झालेले आहेत, तर मी याच्यामध्ये काढून घेते। ॲक्च्युली खोबरं वगैरे पण टाकतात, पण मी आता खोबरं नाही टाकणार, कारण संक्रांत आहे म्हटल्यावरती फक्त तीळ आणि शेंगदाण्याचाच वापर करते मी। नाहीतर मग ह्या लाडवांमध्ये खोबरं पण टाकतात। आता पाक पण होत आले पहा, आणि हे शेंगदाणे आणि तीळ मी पिसून घेतलेत। जास्त बारीक नाही करायचे, जाडे भरडे केलेले आहेत असे। आणि हे मी आता याच्यामध्ये ओतून घेते। असा गोळा होत आला की समजायचं परफेक्ट झालेला आहे आपलं पाक आणि हे मिश्रण, म्हणजे मग जास्त कडक पण होत नाही, सॉफ्ट होतात वड्या किंवा लाडू। हे पण पूर्ण गोळा झालेला आहे। आता गॅस बंद करते मी आणि ह्या तुपाच्या चमच्यानेच मी हे मिश्रण याच्यामध्ये टाकते। हा आईस ट्रे आहे, तर याच्यामध्ये टाकते मी। थोडा वेळ लागतो प्रत्येक याच्यामध्ये सेट करायला, पण थोड्या युनिक वड्या होतील, कुठे कट करायला नको किंवा काय करायला नको, चाकूचा वापर करायला नको।
आणि वरून व्यवस्थित प्रेस करायचं, म्हणजे मग तळापर्यंत जाईल हे मिश्रण आणि शेप पण छान येईल आपला. आणि याच्यावर असे थोडे तीळ टाकायचे, कारण आपण संक्रांतीसाठी बनवतोय त्याच्यामुळे तीळ तर दिसायलाच पाहिजेत ना वरती. थंड होईपर्यंत बाजूलाच ठेवते आणि नंतर मग काढूया आपण एका प्लेटमध्ये. आता मिश्रण पूर्ण थंड झाले तर पहा, असं निघतंय. पूर्ण सेट झालेले आहेत वड्या. आणि हे पण खालून किती छान शेप आलेला आहे पहा, शेप. आहे ना युनिक वड्या. आणि इकडून तीळ पण दिसत आहेत. किती छान झाल्यात पहा वड्या, पूर्ण सेट झालेल्या आहेत इकडून. आणि इकडे आईस ट्रेचा त्याला शेप आलेला आहे. आहे ना थोडी वेगळी पद्धत. लाडू नाही किंवा पापड नाही किंवा बर्फी नाही आहे.